नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रायमरी एज्युकेशन घेतात, प्राथमिक एज्युकेशन घेतात, त्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा असतात. तर त्या कोणकोणत्या असतात त्याची आपण आता एक सीरीज बनवतो आहे. जसं आपण आत्ताच एक पूर्वी व्हिडिओ टाकला, जो आहे 8वी मध्ये NMMS ही जी परीक्षा असते त्यामधून जवळपास तुम्ही ₹48,000 मिळवू शकतात. तर ते कसे मिळवू शकतात तर त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले. आता हा व्हिडिओ आपला कशावर असणार आहे? डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा. यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? पेपर किती असतात? काय-काय सिलेबस असतो? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमचा मित्र, मैत्रीण जे कोणी तुमचे नातेवाईक असेल त्यांना सुद्धा पाठवायचं आहे, कारण की त्यांना सुद्धा या परीक्षेबद्दल माहिती झाली पाहिजे. चालेल, तर आपण आता सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, की कशी असते ही परीक्षा? किती पेपर असतात आणि किती विषय असतात? बरोबर आहे का नाही? किती क्वेश्चन असतात? या सर्व प्रकारचे जे तुमचे मनामध्ये प्रश्न चालू आहे, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडं या परीक्षेबद्दल सर्व गोष्टी माहीत होतील. तर चला आपण आता लगेच सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा 2026-27 ची आपण आज माहिती बघतोय. विद्यार्थ्यांसाठी आता ही संपूर्ण माहिती देतोय आपण. तर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? तर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण शक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्यासाठी क्षमता विकसित करण्यासाठी घेतली जाणारी विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा 1981 पासून आयोजित केली जात आहे. कधीपासून केली जाते? 1981 पासून आयोजित केली जाते. पण आपल्याकडं अजून जास्तीच्या विद्यार्थ्यांना माहीतच नाहीये. तर त्यासाठी आपण हा एक उपक्रम राबवतोय, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या परीक्षेची माहिती पोहोचायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे? तर ही परीक्षा फक्त स्पर्धेमध्ये 6वी आणि 9वी इयत्ता 6वी आणि 9वी चे विद्यार्थीच यामध्ये भाग घेऊ शकतात. कोण-कोण? 6वी आणि 9वी. समजलंय का? दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचंय. इयत्ता 6वी आणि 9वी त्यांना ही परीक्षा असते. मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ शकतात. महाराष्ट्रासह विविध बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण बोर्ड आहेत, जसं की पुणे, CBSE वगैरे सर्व बोर्डाचे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही पेपर कोणत्या मीडियममध्ये होतात? माध्यमात होतात, इंग्लिश, मराठी का उर्दू? बरोबर आहे का नाही? तर हे जे पेपर असतात ते मराठी आणि इंग्लिशमध्ये होतात. 2026 साठी 27 साठीचे माध्यम जे आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण होतात. दोन्ही पण लँग्वेज असतात त्यामध्ये. सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांना मराठी किंवा इंग्रजी माध्यम निवडता येते. एकदा माध्यम निवडल्यानंतर पुढील टप्प्यासाठी तेच माध्यम कायम राहते. बघा आता जे माध्यम तुम्ही प्रीसाठी म्हणजे पहिल्या पेपरला निवडले, तर तेच माध्यम तुमचे कंटिन्यू राहते. समजा जर तुम्ही इंग्लिश निवडले, तर पुढे तुम्हाला सर्व प्रोसेस इंग्लिशमध्येच करावी लागते. मराठीत निवडलं, तर मराठीतच सर्व गोष्टी कराव्या लागतात. आता मग टप्पे काय असतात? काय-काय स्टेप असतात? तुम्हाला बघायचं बघा आता. सर्वात पहिले आपली काय असते? थेअरी म्हणजे तुम्हाला परीक्षा असते MCQची. MCQ म्हणजे 4 पर्याय असतात. 4 पैकी तुम्हाला त्याचं एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचं असतं. नंतर दुसरा टप्पा असतो प्रॅक्टिकल परीक्षा असते. प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष करून दाखवायचं आहे. त्यानंतर तिसरा टप्पा असतो जनरल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे आता एका परीक्षकांसमोर तुम्हाला ते काही प्रश्न विचारतील, त्याचं ॲन्सर द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर चौथा टप्पा असतो ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट प्लस इंटरव्ह्यू. मग आता याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला जे प्रोजेक्ट केलेले तुम्ही, समजा एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे तुम्हाला, तर ती करून दाखवायची त्यांना आणि त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे. तुम्ही कशाप्रकारे हा प्रोजेक्ट बनवला वगैरे या सर्व गोष्टी त्यांना सांगायच्या आहे. म्हणजेच ही फक्त लेखी परीक्षा नाही, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच प्रयोगशीलता, निरीक्षण, वैज्ञानिक विचार आणि संशोधनाची क्षमता तपासली जाते. बघा मग याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे.
त्यानंतर तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र होणार आहे. तर पहिला टप्पा म्हणजे थेअरी आणि MCQ. आता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक पेपर असणार आहे तुम्हाला 100 मार्कचा पेपर असणार आहे. तुम्हाला फक्त सध्या काय काय करायचं बघा, फॉर्म भरल्यानंतर काय करायचं तुम्हाला 100 मार्कची टेस्ट एक म्हणजे एक परीक्षा आहे, MCQ असणार आहे. 4 पर्याय असतात, त्याच्यापैकी एक पर्याय बरोबर करायचा असतो. 100 क्वेश्चन 100 त्याचे काय असतात गुण मिळणार आहे तुम्हाला आणि वेळ असतो तुम्हाला 90 मिनिटे म्हणजे जवळपास 1.5 तासाचा वेळ असतो. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला काय असतो 1 गुण असतो आणि प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात. हे तर तुम्हाला आता MCQ म्हटल्यानंतर 4 पर्याय राहणारच आहे. त्यानंतर बघा इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नाचे स्वरूप. आता 6वीच्या विद्यार्थ्यांना वेगळा सिलेबस आहे आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना वेगळा सिलेबस आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे. 6वी आणि एक मिनिट ओके. 6वीच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस एकदा समजून घ्या. काय सिलेबस 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी? सामान्य विज्ञान 90 गुण आहे आणि सामान्य विज्ञान 10 गुण. सामान्य विज्ञान म्हणजे जीके जनरल नॉलेज 10 गुण आहे. समजलंय का नाही? म्हणजे असे टोटल किती 100 प्रश्न आणि 100 गुण तुम्हाला असणार आहे. सामान्य विज्ञान कळते का तुम्हाला? तुमचं जे सामान्य ज्ञानचं पुस्तक आहे का सामान्य विज्ञानचं 7वीचं सायन्सचं सॉरी 6वीचं सायन्सचं पुस्तक तुम्हाला सर्व पाठांतर करायचं आहे आणि 5वीचं परिसर अभ्यास जे म्हणता ना तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून सर्व पूर्ण पाठांतर करायचे. कोणी करायचंय? 6वीच्या विद्यार्थ्यांनी. या पेपरला जर बसायचं असेल तर तुम्हाला, बरोबर आहे का नाही? मग त्यामध्ये सामान्य विज्ञानचे 90 प्रश्न आणि जीकेचे म्हणजे सामान्य ज्ञानचे. जीके म्हणजे काय? जसं की भारताचे राष्ट्रपती कोण आहे, भारताचे पंतप्रधान कोण आहे, बरोबर आहे का नाही? भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी अशा प्रकारचे जीकेचे प्रश्न असतात ते. आणि मग 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस काय आहे बघा. सिलेबस आहे 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये फिजिक्स राहणार आहे, केमिस्ट्री राहणार आहे आणि बायोलॉजी राहणार आहे आणि प्लस सायन्स जीके राहणार आहे. काय असणार आहे? सायन्सचं जीके म्हणजेच जे तुम्हाला सांगितलं मी जनरल नॉलेज. मग तुम्हाला भौतिकशास्त्र फिजिक्स 30 मार्क्सला, रसायनशास्त्र 30 मार्क्सला, जीवशास्त्र 30 मार्क्सला आणि सामान्य ज्ञान 10 मार्कला. असे टोटल तुमचे किती क्वेश्चन असणार आहे बघून घ्या तुम्ही. व्यवस्थित तुम्हाला दिसतंय आता. टोटल हे बघा 30 म्हणजे जवळपास 90 प्रश्न इथं झाले तुमचे. 30 आणि हे 10 प्रश्न जीकेचे म्हणजे टोटल 100 प्रश्न असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही असं व्यवस्थित समजून घ्यायचंय. 6वीच्यासाठी वेगळा सिलेबस आहे, 9वीच्यासाठी वेगळा सिलेबस आहे. म्हणजे वेगळा नाही म्हणता येणार याला, कारण की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे तिन्ही सब्जेक्ट तुम्हाला सायन्सच्याच बुकमध्ये. कशाच्या बुकमध्ये? सायन्सच्याच बुकमध्ये. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे 6वीच्या पण सायन्सचंच बुक वाचायचं आहे आणि 9च्या पण विद्यार्थ्यांना सायन्सचंच बुक वाचायचं आहे. बरोबर आहे का नाही? त्यानंतर बघा पुढे 9वीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा? आत्ताच आपण बघितलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि सायन्स. हे तर आपल्याला आता तुम्हाला समजलंय. सायन्समध्ये 3 फील्ड असतात, बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्स. या तिन्हीचा पण अभ्यास करायचा आहे आणि तिन्ही पार्ट त्या सायन्सच्याच बुकमध्ये असतात तुमचे. तेच बुक तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर परीक्षा किती वेळाची असते? आता सांगितलं तुम्हाला 90 मिनिटाचा पेपर असतो, 100 क्वेश्चन असतात. जवळपास एका प्रश्नाला 1 मिनिट आपल्याला असतो वेळ आणि त्यानुसार मग आता हे बघा इथं यांनी काय सांगितलंय ते MCQ राऊंड म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वेळेत आहे. अधिक 90 मिनिटाचे असलेले नमूद आहे. म्हणजे आता याचा आपले फॉर्म निघालेले तर फॉर्म सर्वांनी भरून घ्यायचे. ऑनलाईन नेट कॅफे वाल्याकडे जायचं, त्यांना म्हणा असा आम्हाला डॉक्टर होमी बाबा बाल जी परीक्षा आहे बालवैज्ञानिक तर त्याचा फॉर्म भरायचा आहे. मग त्यानंतर आपण जे तुम्ही ही माहिती घेताय तर ही माहिती व्यवस्थित त्याला जोडायची आहे. समजलंय का? आता बघा मग पुढं काय करायचं. आपण पेपर दिला, पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात कोण जातात? पहिल्या टप्प्यातील गुणवत्तेनुसार प्रत्येक प्रदेश आणि माध्यमानुसार टॉप 7.5 विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रॅक्टिकल राऊंडसाठी केली जाते. म्हणजे तुम्ही जर 100 विद्यार्थी बसलेले असेल
100 विद्यार्थी बसलेले असेल तर 100 विद्यार्थ्यांमधून फक्त 7 ते 8 जणांची निवड होते. 100 विद्यार्थ्यांमधून 7 ते 8 जणांचीच निवड कशामध्ये होते? तर पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडसाठी, पुढील प्रॅक्टिकल राऊंडसाठी त्याची निवड होते. प्रॅक्टिकल राऊंडसाठी निवड केली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांनी फक्त पास होण्याचे लक्ष न ठेवता जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचे लक्ष ठेवायचे आहे. कळालंय का? पहिल्या राऊंडमधून जर दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं असेल तुम्हाला, तर स्पर्धा अशी असणार आहे, तुम्हाला 100 पैकी जवळपास 8 मध्ये यायचे, पहिल्या 8 मध्ये यायचं आहे. त्यानंतर बघा पुढे दुसरा टप्पा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये काय करायचं आपल्याला बघा. आता प्रयोग करण्याची क्षमता, निरीक्षण शक्ती, वैज्ञानिक विचार, प्रयोगातील अचूकता, समस्या सोडवण्याची क्षमता याचा विचार केला जातो. प्रॅक्टिकल राऊंड आहे, तुम्हाला एक काहीतरी ते प्रॅक्टिकल करायला देतील आणि त्या गोष्टी तुम्हाला तिथं ज्या सांगितलेल्या त्या गोष्टी करायच्या आहे. ते सांगतील तुम्हाला. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा 10 जानेवारी 2027 आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी 24 जानेवारी 2027 रोजीला हे सर्व प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. त्यानंतर तिसरा टप्पा जनरल इंटरव्ह्यू, सर्वात महत्त्वाचं आहे. जे प्रॅक्टिकल राऊंड नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जनरल इंटरव्ह्यू घेतले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा विज्ञानातील ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विचार करण्याची क्षमता, निरीक्षण, दैनंदिन जीवनातील समस्याचे ज्ञान या बाबींवर वेगवेगळ्या बाबी तपासल्या जातात. त्यानंतर बघा पुढे चौथा टप्पा ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट. विद्यार्थ्यांना ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट तयार करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर तुमची सायन्समध्ये जर कधी रुची आहे तर तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट करता यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? जसं तुम्ही सायन्स डेच्या दिवशी करतात, भरपूर सारे प्रोजेक्ट करतात विद्यार्थी. तशा प्रकारे तुमचं स्वतःचं काहीतरी नवीन प्रोजेक्ट असला पाहिजे, ज्यातून तुमच्या निवड करणारे जे परीक्षक आहेत तर त्यांना इम्प्रेस करून त्यांना असं वाटलं पाहिजे, याने खूप समजण्यासाठी फायदा होऊ शकतो, याने जे उपकरण बनवलेले आहे ते. तर त्याच्यातून तुमची निवड पटकन होऊ शकते. त्यानंतर या प्रकल्पाचे व्हॅल्युएशन आणि इंटरव्ह्यू केले जाते. अधिकृत रचनेनुसार हा चौथा टप्पा आहे. म्हणजे जे तुम्ही प्रोजेक्ट बनवला XYZ एखादी सोलार प्लेटचा उपयोग करून जर कधी एखादं नवीन उपकरण आणि बिना लाईटचा वापर करता तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला तर त्याचं व्हॅल्युएशन किती? खूप कमी रुपयामध्ये जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला आणि सामान्य जनतेला ते अगदी एकदम महत्त्वाचं असेल तर तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या गोष्टी पुरवल्या जातात. अंतिम गुण कसे ठरतात? अंतिम निवडीत विविध टप्प्यातील कामगिरीत विचार केला जातो. 2026-27च्या अधिकृत माहितीनुसार लेव्हल 1चे गुण 30% मध्ये रूपांतरित करून निवडीमध्ये समाविष्ट केले जातात. यामध्ये जे लेव्हल 1 म्हणजे राऊंड 1ला जे तुम्ही पहिली MCQची टेस्ट दिली होती का, त्या टेस्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे, कारण की तुम्हाला ते फायनल राऊंडपर्यंत खूप महत्त्वाचे असणार आहे. बघा, ऐकून घ्या आता. 2026-27चे महत्त्वाचे वेळापत्रक आहे आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कधी करायचं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तारीख रजिस्ट्रेशन 1 ते 31 जुलै 2026. लेट रजिस्ट्रेशन 18 ऑगस्टपर्यंत आणि 18 ऑगस्टपर्यंत त्याचा फॉर्म होता. 18 ऑगस्टपर्यंतच फॉर्म होता याचा. त्यानंतर थेअरी MCQ राऊंड 28 ऑगस्ट, थेअरी रिझल्ट. नंतर प्रॅक्टिकल 6वी आणि 8वी, 6वी आणि 9वीचे. हे बघा रिझल्ट तुम्हाला दिसतंय सर्व गोष्टी इथं काय काय त्यांनी सांगितलेले बघा. व्यवस्थित बघून घेत चला. त्यानंतर प्रॅक्टिकल रिझल्ट कधी असणार आहे तर 15 फेब्रुवारीला असणार आहे. ॲक्शन रिझल्ट रिपोर्ट कधी असणार आहे? 8 मार्चला असणार आहे. इंटरव्ह्यू कधी असणार आहे तर 14 मार्च 2027ला असणार आहे. प्राईज डिस्ट्रीब्युशन कधी असणार आहे? 4, 11, 18 एप्रिल 2027. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 2027ला. आणि काय बक्षीस असणार आहे मग तुम्ही बघा आता काय काय बक्षीस असणार आहे. परीक्षा शुल्क किती असते तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना 520 रुपये असतात. मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना 420 रुपये असतात.
आणि लेट फीज जर कधी केली उशिरा तर मग 25 रुपये आपल्याला अधिकचे द्यावे लागतात. आणि इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनसाठी 700 रुपये नोंदणी शुल्कामध्ये अधिकृत पुस्तकाची प्रत देण्याचा समावेश MSTAने नमूद केले आहे. म्हणजे 700 रुपयामध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं पुस्तक पण भेटतं अभ्यास करायला आणि ते अभ्यास केल्यानंतर आपण त्या परीक्षेमध्ये पात्र होण्यास, कारण की त्यामधलेच प्रश्न तुम्हाला भरपूर सारे विचारतात, कारण की त्यांनीच ते बुक आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा, अधिकृत माहितीनुसार विद्यार्थ्यांनी आपल्या बोर्डाचे टेक्स्टबुक जे आपले आहे 6वी आणि 9वीचे टेक्स्टबुक आहे तुमचे, तर तेच बघायचे. डॉक्टर होमी बाबा बाल विज्ञान जे कॉम्पिटिशन आहे अधिकृत त्या वेबसाईटला पण भेट द्यायची. त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर खूप सारे यांचे व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही लगेच तो बघून स्वतः इन्फॉर्मेटिव्ह बनवू शकतात. बघा 6वीच्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा मी थोडंसं सांगतोय. सायन्सचाच अभ्यास करायचा आणि सायन्सचे 90 क्वेश्चन आहे आणि 10 GKचे क्वेश्चन आहे. त्यानंतर 9वीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो 30-30 क्वेश्चन आहे. ते पूर्ण MCQचा सराव करायचा आहे. विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचे बघा आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, आता याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा अशा वेगवेगळ्या देऊन तुम्ही आपले शिष्यवृत्ती पण मिळवू शकतात आणि आपण कोणत्या स्टेजला आहे, आपल्याला किती गोष्टी जमतात, काय जमतं, काय नाही जमत हे आपण आपल्या स्वतःला ओळखू शकतो. एका मिनिटात संपूर्ण परीक्षेचे समजून घेण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं, 6वी आणि 9वीसाठी पेपर असतात. त्यामध्ये विज्ञानातील स्पर्धा आहे. 100 क्वेश्चन असतात, 100 त्याचे गुण असतात. त्यानंतर 90 मिनिटाचा वेळ असतो. सायन्स 90 क्वेश्चन असतात 6वीसाठी आणि 10 क्वेश्चन GKचे असतात. 30-30-30 9वीसाठी असतात. त्यानंतर प्रॅक्टिकल टप्पा 2 नंबरचा काय प्रॅक्टिकल, 3 नंबरचा आहे जनरल इंटरव्ह्यू, 4 नंबरचा आहे ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट इंटरव्ह्यू आणि शेवटीला आहे मुख्य उद्देश काय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून. तर अशा प्रकारे जवळपास आपण सर्व माहिती बघितलेली आहे डॉक्टर होमी बाबा या जी परीक्षा आहे बालवैज्ञानिक, तर त्याबद्दल. तर सर्व जे पण विद्यार्थी असेल 6वीला जाणारे किंवा 6वीत आता शिकत आहे, तर सर्वांना हा व्हिडिओ पाठवा आणि 5वीला पण एखादा विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा पाठवा, जेणेकरून ते 5वीपासून तयारी करतील की मला अशा-अशा प्रकारची परीक्षा द्यायची आहे. धन्यवाद.